आज तर आमच्या दिदीच्या नादात पर गाडी ठोकली असती हो आज. तो काय विषय झाला माहिती का, मला जरा जायचंच होतं बरं का बाहेर, आणि कपडे बिपडे मी एकदम चकाट मध्ये घातलेच होते, आणि घरचे मला तेवढ्यात म्हणले गायनला चारा काढला का चारा. नाही म्हणलं मला कुठं जायचं असं त्याच टायमाला तुम्हाला काम सुचत का रे. यायला बो मागे येता परी चप्पल पायातून निघून गेली गाड्या. मी आजीला घेऊन गेलो बरं का, आणि रस्ता तेवढा बाहेर इंटरनॅशनल होता ना का बस, त्याच्याविषयी काही बोलायचंच नाही. आजीने त्यांनी घेतलं उतरून, त्या म्हणलं त्या गाडीवर जर बसलं ना मग हाय पडत असतोय गाडीवरून. घरी पोहोचलो बरं का, मग मी माझी दिदी उभीच होती. सॉरी हा या बाई ही दिदी, हा आदित्य दिदीने व्हिडिओ पाहिलो आणि ती गाडी आता ती तुला दिदी म्हणली मला गाडी शिकायची. म्हणलं पळे, लग्न झालं तेव्हाच तुला भरपूर दिलंय बाई, आता जर तू गाडी शिकली ना तू आमची गाडी घेऊन जायला बसली. हे अरे गोनपट कोण ठुलं रे या गाडीत. आणि पोरींचं असं आहे पहा, गाडीत बसल्या नाही का त्यांचा मेकअप झाला सुरू. दिदी म्हणली बस पलीकडून चल, आज गाडी तरी बेन चालायची. आणि मी तर डायरेक्ट गिअरवरच हात ठेवून होतो. म्हणलं काही झालं तर चालम पण नाही, आपल्या हातातून नाही गेली पाहिजे गाडी. दिदीला म्हणणार होतो बरं का मी, दिदी 1-2 मिनिटात थांबी ना तेवढं हेल्थ इन्शुरन्स करून घेतो बरं राहीन मला. आणि गाडीत